नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव बबलू चौधरी. माझं एज्युकेशन इंटरनॅशनल मॅनेजमेंट, इंटरनॅशनल मास्टर आणि रिसर्च चेन मॅनेजमेंट हॉर्टिकल्चर चेन्स युरोपियन कंट्रीजमध्ये झालेलं आहे. मी आज ॲक्च्युअली टॉपिक माझा उद्या आहे फूड प्रोसेसिंग इंटरनॅशनल मार्केट आणि नॅशनल मार्केट. माझं मेन काम मार्केट लिंकेज आहे, एक्सपोर्ट, डोमेस्टिक मार्केट आणि इंटरनॅशनल मार्केट. तर हा विषय तुम्हाला कितपर्यंत समजतो हे तर मला माहीत नाही, कारण की मॅक्झिमम मी आज बिझनेस एंटरप्रिनर्स मला अपेक्षित होते. त्या पहिले आपण मला जो इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे लास्ट इयरला नेदरलँड्स वागेंगेन युनिव्हर्सिटी, जगातील नंबर 1 युनिव्हर्सिटी आहे हॉर्टिकल्चरमध्ये, ज्यात मला फेलोशिप मिळाली होती 40 लाखची आणि एकटा एशियन स्टुडंट मला सिलेक्ट झालो होतो. तर त्यामध्ये माझे 7 रिसर्च पेपर वेगवेगळ्या 2 इंटरनॅशनल रिसर्च पेपर, एक व्हिएटनामसाठी, एक अबुधाबीसाठी आणि 7 इंडियासाठी. तो शेवटचा जो रिसर्च पेपर होता तो होता नागपूर संत्र्यावर. तर आपण एक वेळा हा पाहून घ्या. आपण बोलूया चेन मॅनेजमेंटवर. माझं मॅक्झिमम वर्क मार्केट लिंकेजवर असतं, इंटरनॅशनल मार्केट, नॅशनल मार्केट. फूड प्रोसेसिंगमध्ये संत्र्याचा विचार, जेवढेही आपल्याकडे फ्रूट क्रॉप्स आहेत, आज तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे, संत्र्याला काही भाव नाही आणि मी संत्र्याला इंटरनॅशनल लेवलवर कसं न्यायचं याच्यावर माझं वर्क सुरू आहे आणि याच्यावर माझे प्रयत्न सुरू आहेत. संत्रा आपण मागे पुष्कळ जणांनी, एक ऑर्गॅनिक ग्रुपनी, महावरेंनी पुष्कळ जणांनी ट्राय केला बाहेर पाठवण्याचा, पण प्रॉब्लेम असे आहेत की आपल्याकडे ती एक्सपर्टाईज नाही अजून. इंटरनॅशनल लेवलवर जी एक्सपर्टाईज लागते, प्रत्येक क्रॉपला एक वेगळे स्टँडर्ड्स लागतात पाठवण्यासाठी. अमेरिकन युनियन जवळपास 52 कंट्रीज आहे, युरोपियन युनियन जवळपास 48 कंट्री, मिडल ईस्ट, पॅसिफिक, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड आणि एशिया, प्रत्येक कंट्रीचे वेगवेगळे नॉर्म्स आहे, स्टँडर्ड्स आहे इंटरनॅशनल मार्केटसाठी. पण एक्सपोर्ट हे अतिशय सोपं आहे जर चांगल्या पद्धतीने केलं आणि ती एक्सपर्टाईज आपल्याला प्रोव्हाइड झाली सेंट्रल आणि स्टेटकडनं. ऑरेंज कोणतं आपण, फॉर एक्झाम्पल जेवढे काही फ्रूट क्रॉप्स आपल्याकडे आज आहेत, आपला तुमचा डाळिंब झाला, तुमचा ग्रेप झाला, तुमचा चिकू झाला, तुमचा संत्रा झाला, याच्या रसाला फ्रूट प्रोसेसिंग याच्या रसाला युरोपमध्ये प्रचंड मागणी आहे. एक 650 ml ज्यूस युरोपमध्ये, तिथे मोठमोठ्या चेन्स आहे, फॉर एक्झाम्पल अल्बर्टाईन, सल्सबेरी, या चेन इतक्या मोठ्या आहे की त्या रिलायन्सपेक्षा खूप मोठ्या आहेत. म्हणजे रिलायन्स यासमोर काहीच नाही असं समजा पूर्ण युरोपमध्ये, पूर्ण अमेरिकेमध्ये. तर हा जो रस आहे, या रसाचा तिथे जातो 330 युरो, म्हणजे 3.50 युरो, जो जवळपास त्याचा कॉस्ट काढली तर इंडियन रुपीजमध्ये जवळपास म्हणजे 250 रुपये, 300 रुपये एका लिटरला. मी ती कॉस्ट जेव्हा इंडियामधनं काढली, आपल्या भारतातल्या फार्मर्सची काढली, तर आपल्याला एक्सपोर्ट करून फक्त 100 रुपयात जातं. एक्सपोर्ट करून तर फक्त एका लिटर मागे आपल्याला 200 रुपये वाचतात फक्त फार्मर्सला. त्याच्यामध्ये मग ती चेन आली, त्यानंतर खूप हे. पण गोष्ट अशी आहे की ग्लोबल गॅप जे 1990मध्ये भारतात आलं, नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन, मिनिस्ट्री ऑफ हॉर्टिकल्चर, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर. 2012ला मी 2010चा पासआउट आहे, डॉक्टर PDK वेकोला. देन आफ्टर मी वर्क केलं ॲज अ ॲग्रिकल्चर ऑफिसर SAOला, नागपूरला, नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन. त्याच्यामुळे मला मॅक्झिमम की ही सिस्टीम कशी चालते हे झालं 90मध्ये. पण आजही ग्लोबल गॅप म्हणजे काय, गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस, जे प्रत्येक एक्सपोर्टसाठी 204 कंट्रीजनं ठरवलेलं सर्टिफिकेशन आहे, प्रमाणपत्र. या थ्रू ही फर्स्ट आपली काय म्हणता त्याला फर्स्ट स्टेप आहे, ज्या थ्रू आपण इंटरनॅशनल लेवलवर कुठे पण आपण एक्सपोर्ट करू शकतो आपला माल. पण यामध्ये काही स्टँडर्ड्स आहे, एक ग्लोबल गॅप, एक फेअर ट्रेड, एक हॅकअप, ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन, फायटोसॅनिटरी सर्टिफिकेशन. हे 5 स्टँडर्ड युरोपला लागतात फक्त पाठवण्यासाठी. पण आज ग्लोबल गॅप आणि ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन असेल तरी आपण वेगवेगळ्या कंट्रीमध्ये पाठवू शकतो. ग्लोबल गॅपचं ऑफिस म्हणजे ही ॲक्च्युली ॲग्रिकल्चर ऑफिसमधनं ही म्हणजे जी काही ही प्रक्रिया ही समजली पाहिजे. पण याचं ऑफिस एक औरंगाबादला आहे आणि एक मला वाटते इंदोरला आहे. जेवढे काही फार्मर्स आहेत त्यांनी ऑर्गॅनिक शेती जर सुरू करायची असेल, समजा आज आपण फर्स्ट स्टेप घेत आहे ऑर्गॅनिक फार्मिंगला. फर्स्ट स्टेप पहिलं 1 वर्ष पूर्ण कल्टिवेशन ऑर्गॅनिक फर्टिलायझर, ऑर्गॅनिक फार्मिंग. सेकंड मार्केट असेस. थर्ड सर्टिफिकेशन. चौथ्या वर्ष 1 वर्ष लागतं सर्टिफिकेशनला. सर्टिफिकेशन कसं करायचं, आपण कॉल करायचा, गुगलवर आज सगळी माहिती मिळते ग्लोबल गॅपची. कॉल करायचा, तिथनं इन्स्पेक्टर असतात, फूड इन्स्पेक्टर, इन्स्पेक्शनसाठी डेट देईल ती आपल्याला. ती इन्स्पेक्शनची डेट ते इन्स्पेक्टर्स आपल्या याच्यावर येतील, फार्मवर येतील आणि ते इन्स्पेक्शन करतील. हे इन्स्पेक्शन असं होते की रॉ मटेरियल, सॉईल सॅम्पलिंगपासून तर प्रोडक्शनपर्यंत प्रत्येक स्टेजला ते इंटरनॅशनली
काय म्हणतात त्याला इन्स्पेक्ट करतात आणि तेव्हा ग्लोबल गॅप सर्टिफिकेट मिळतं. यानंतर ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन. जर तुम्ही विचार केला मिडल ईस्टला दुबई, दोहा, कतार, इथे एक माझा फ्रेंड इथे आलेला आहे केदार म्हणून, आणि त्याची शेती आहे अमरावतीला. त्याच्या शेतात आम्ही 1 वर्ष हे केलं, एक त्याला ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन मिळालेलं आहे आणि आम्ही नेक्स्ट इयरला मिडल ईस्टला हे पाठवत आहे. त्याचं कन्साइनमेंट नियर 2 टन. फक्त आता आम्ही ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन खूप जवळ आलेलो आहे. माझा पुन्हा दुसरा एक ग्रुप आहे जो आहे शिर्डीजवळ लोणी. तिथे 10 ग्रीन हाऊस असे आहेत की त्यांचा जो शिमला मिरची वेगवेगळ्या प्रकारची रेड, येलो, काय म्हणतात ग्रीन, इंटरनॅशनल लेवलची, त्यांना पण ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. ग्लोबल सर्टिफिकेट दोघांना मिळालं ग्लोबल गॅप, आणि 8 जण आता वेटिंगवर आहे. त्यानंतर आम्ही तो डायरेक्ट युरोपला आणि UK आम्ही ते पाठवणार आहेत. यामुळे कसं आहे की प्रॉब्लेम असा आहे की आपल्या शेतकऱ्यांना योग्य भाव तो मिळत नाही आहे, कारण की APCM इज डॉमिनेटिंग राईट नाव. प्रत्येककडे तोच प्रॉब्लेम आहे. आणि हे कधी मला नाही वाटत हे कधी आपल्या काय म्हणतात त्याला आपल्याकडे अशी, कारण की हा एक वर्स्ट म्हणजे खूप खराब वर्ष आहे शेतीसाठी हे वर्ष 2014-2015. कारण कुठेच हे नाही आहे, शेतमाला नाही. जवळपास 5 वर्षामध्ये 2 लाख शेतकऱ्यांनी शेती सोडलेली आहे. फक्त महाराष्ट्राची गोष्ट सांगायची झाली तर आपल्याला स्वतःच काय म्हणतात त्याला डोमेस्टिक लेवलवर जर आपल्याला मार्केट ओपन करायचं आहे तर 3 मार्केट असे ओपन आहे. तुमच्या हॉटेल्स चेन, तुमच्या रेस्टॉरंट चेन. आज आमचा एक जयपूरला रेडिसन ब्ल्यू आणि तिथले जे 3 स्टार्स हॉटेल आहे तिथे चेन सुरू आहे आमची. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांकडनं तिथे माल जातो. पण त्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन महत्त्वाचं असते, कारण की प्रत्येक कन्झ्युमर हा हेल्थ कॉन्शियस आहे, जे पण 3 स्टार 5 स्टारमध्ये जातात. युरोपियन युनियन म्हटलं किंवा अमेरिकन युनियन म्हटलं हे खूप हेल्थ कॉन्शियस आहे. आपले कन्झ्युमर तेवढे अवेअर नाही आहे की सुपर मार्केटमध्ये जाऊन ते बाय करतील. आपल्याकडे 3 टाईपचे कन्झ्युमर आहे. त्याला म्हणतात ग्रेड A क्वालिटी 1, ज्यांना क्वालिटी हवी क्वांटिटी नको, जे जातात सुपर मार्केट्समध्ये. सेकंड म्हणजे मिडलमॅन आपल्यासारखे, ज्यांना क्वालिटी पण हवी क्वांटिटी पण. आणि थर्ड लोकल मार्केट, ज्यांना क्वांटिटी नको, क्वालिटी नको, ओनली क्वांटिटी. त्याला म्हणतात इन्स्टिट्यूशनल कन्झ्युमर, जे आज 5 स्टार्स रेस्टॉरंट चेन्स, कॅफे इथे जातात, त्याला म्हणतात इन्स्टिट्यूशनल कन्झ्युमर. तर त्याला म्हणतात इन्स्टिट्यूशनल मार्केट. तर मार्केट लिंकेज ही चेंज करायची. आपल्याकडे आज भारतात किंवा नागपुरात म्हणा जवळपास 5,000च्या वरती सोसायटीज आहे, 5,000 वरती म्हणजे काय म्हणतात अपार्टमेंट्स आहे. आणि जर तुम्ही विचार केला फेब्रुवारी ते जुलै नियर अबाउट टेम्परेचर जाते 50 डिग्री सेल्सिअस. आणि प्रत्येक फॅमिली मेंबर हा नियर अबाउट रात्री निघतो म्हणजे 5-6 वाजता आणि मार्केटला जातो. त्याचा कॉस्ट, पेट्रोलिंग कॉस्ट तिथे जातं त्याचं. आणि त्याचं ते काय म्हणते प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला एक ट्रॅडिशनल टॅग लागलेला आहे, विदर्भाला म्हणा, नागपूरला म्हणा किंवा महाराष्ट्राला म्हणा. आपलं टेम्परेचर आपल्यासोबत नाही आहे, आपलं वेदर आपल्यासोबत नाही आहे, आणि 50% नैराश्य, टेन्शन याच्यामुळेच क्रिएट होतं. हेच तुम्ही युरोपला गेले तर तिथे खुशाली असं म्हणता येईल, नियर अबाउट 5 डिग्री सेल्सिअस 6 डिग्री सेल्सिअस असं आहे. तरी पण तिथे वेगवेगळ्या पद्धतीनं वेल कंट्रोल्ड ॲटमॉस्फिअरनी जवळपास 10-10 हेक्टरचे ग्लास हाऊसेस आहेत तिथे. आणि एका ग्लास हाऊसची नियर अबाउट बिलियन युरोजमध्ये खर्च आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी, कोणत्याही पद्धतीची ॲग्रिकल्चर सबसिडी त्यांना नाही आहे गव्हर्नमेंटची. आणि तिथला ॲग्रिकल्चर शेतकरी तो स्वतः एक बिझनेसमॅन आहे. हे प्रत्येक महिन्याला हे सगळे पोर्ट्स म्हणजे ग्रुप ऑफ ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, प्रत्येक ग्रुप एका महिन्याला भेटतात आणि हे चर्चा करतात की नेक्स्ट कुठे करायचं. स्पेन 110 मिलियन टन संत्रा प्रोड्यूस करतो, मॅन्ड्रीन. स्पेन हा युरोपचीच कंट्री आहे छोटी. 110 टन मॅट्रिक टन हा प्रोड्यूस करतो आणि 110च्या 110 तो एक्सपोर्ट करतो अमेरिकेला. आपल्याकडे नियर अबाउट आपण पण तेवढंच नियर अबाउट 120 मिलियन टन आपण करत आहे, पण आपला एक पण संत्रा जात नाही आहे बाहेर, कारण की आपल्याकडे ती एक्सपर्टाईज नाही आहे. NRCC इज वर्किंग व्हेरी हार्ड, पण ती करत आहे व्हेरायटी. मला हे म्हणायचं त्यांनी 15 वर्ष खर्च केले NRCCने, व्हेरायटी. पण आपण पोस्ट हार्वेस्टवर कधी येणार आहे, आपण फूड सिक्युरिटीवर कधी येणार आहे, आपण एक्सपोर्टवर कधी येणार आहे, आपण क्वालिटी, चेन मॅनेजमेंट, व्हॅल्यू ॲडिशन. आपल्याकडे कोल्ड चेन नाही, नो कोल्ड वॅन. एक्सपोर्ट कसं करायचं आपण. आपल्याकडे आज इन्फ्रास्ट्रक्चर एवढं चांगलेलं आहे, आपल्याकडे एक फूड इंडस्ट्री नाही आहे ॲक्च्युली. लास्ट इयरला ऑनरेबल फूड प्रोसेसिंग मिनिस्टर बादल आले, त्यांच्यासोबत चर्चा झाली होती. त्यांनी म्हटलं की 19 फूड प्रोसेसिंग युनिट आपण इंडियामध्ये इन्स्टॉल करूया. आणि पहिलं वर्धा जर तुम्ही पाहिलं, वर्धा हे सिरियल अँड पल्सेसचं क्रॉप आहे, कॉटन अँड ऑल. जेव्हा तुम्हाला फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री करायची आहे तर मग तुम्ही नागपूर आणि अमरावती सोडून तिथे का जाता. म्हणजे इथला शेतकरी तिथे जाईल माल घेऊन, लोडिंग अनलोडिंग, ट्रान्सपोर्टेशन, इंटरनल एक्सटर्नल फॅक्टर, तिथे प्रोसेसिंग, पुन्हा तो वापस येईल. कारण की इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्याकडेच आहे, आपल्याकडेच खूप चांगली ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. हा टॉपिक मी गडकरी साहेबांशी बोललो.
1 वर्ष झालं अजूनपर्यंत इम्प्लिमेंटेशन नाही. 32 कंट्री घेऊन आले आपले मोदी साहेब. कोलॅबरेशन, लॉट्स ऑफ कोलॅबरेशन वी आर डुईंग. याच्यासोबत त्यासोबत 50 वर्षानंतर आपण 67 वर्षानंतर स्कॉटलँडला गेलो, पण इम्प्लिमेंटेशन कुठे आहे? तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे एक आता लास्ट इयरला जसं अमेरिका जाऊन आले लास्ट मंथला मोदी, आणि मोदींनी म्हटलं, मोदी साहेबांनी सत्य मंडेला मायक्रोसॉफ्ट CEO त्यांनी म्हटलं की IT मध्ये आमच्या भारतात तुम्ही निवेश करा, म्हणजे काय म्हणताला फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट इन्वेस्ट करा. त्यांनी एक मस्त उदाहरण दिलं. मोदी साहब बोले आप अपनी कार्यक्षमता बढ़ाइए, पहले हमको दिखाइए की इफिशियन्सी किती आहे आप में. इथेच तर आपण मागे आहे. प्रत्येक इयरला हॉर्टिकल्चरमध्ये विचार केला, पुण्याला STC नेदरलँड्स इंडो कोलॅबरेशन आहे. STC मॅक्झिमम शेतकरी जाऊन आलेले आहे तिथे 5,000 रुपये देऊन 5 दिवस राहून ग्रीन हाऊस आणि पॉली हाऊसवर तिथे प्रशिक्षण मिळतं. पण मी 90% शेतकरी मला भेटलेले आहे, त्यांनी म्हटलं आहे की आम्हाला काही समजतच नाही. ग्रीन हाऊस पॉली हाऊसवर नियर अबाउट 50% सबसिडी आहे, पण याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं? ग्रीन हाऊस पॉली हाऊस म्हणजे काय? मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणजे काय? गडकरी साहेब म्हणाले की मॉडर्न टेक्नॉलॉजी तुम्ही करा. मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणजे काय? व्हॉट इज मॉडर्न टेक्नॉलॉजी? शेतकऱ्याला थोडी समजेल मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणजे काय. त्यानंतर जयपूरला ISTC इंटरनॅशनल हॉर्टिकल्चर ट्रेनिंग इनोव्हेशन सेंटर. ISTC जयपूरला खरंच राजस्थानला असा स्टेट आहे की खरंच म्हणजे महाराष्ट्राचा सामोर आहे तो स्टेट. इव्हन मी म्हणतो की इंडिया सगळ्यात चांगला स्टेट आहे. खूप मस्त आणि खूप इम्प्लिमेंट ग्रासरूट लेवलवर एक्सपर्टाईज प्रोव्हाइड होतं तिथे. त्यानंतर पंजाबला एक पोटॅटोचं आहे, नेदरलँड इंडिया. त्यानंतर एक हैदराबादला पुन्हा पण आहे. पण मी हेच बोललो फडणवीस साहेबाशी आणि गडकरी साहेबाशी, नागपूर मॅन्ड्रिन आपला एवढा वर्ल्ड फेमस आहे आणि हे सगळं असल्यानंतर स्टेट सेंटर आपल्याला दोन्ही आपल्याकडे आहे. तर मॅन्ड्रिन म्हणजे ऑरेंजला मॅन्ड्रिन म्हणतात ग्लोबल लेवलला. मॅन्ड्रिन ऑरेंज रिसर्च अँड इनोव्हेशन सेंटर आपण इथे का ओपन नाही करत? इस्रायल, नेदरलँड आणि इंडियाच्या कोलॅबरेशननी. देर इज नो आन्सर फ्रॉम देम. 1 वर्ष झाला जवळपास आज. तर शेतकऱ्यांनी स्वतः आपलं मार्केट डेव्हलप करायला पाहिजे. मोठमोठ्या सोसायटीज आहे, सेक्रेटरीना भेटायचं तिथल्या. तो एक पॉईंट सुटला की जवळपास पुण्याला 7 हाऊसिंग सोसायटी आम्ही कव्हर केलेल्या आहेत, जिथे शेतकऱ्यांचा फ्रेश प्रोड्यूस तो डायरेक्ट, जसं समजा फॉर एक्झाम्पल 100 फॅमिली राहतात एका अपार्टमेंटमध्ये आणि तिथे त्यांनी एक स्पेस शेतकऱ्याला द्यायची. शेतकरी रोज तिथे आपला माल घेऊन येईल आणि तो त्यांना योग्य भावात फॅमिली कन्झ्युमर मेंबरला देईल. तिथे कोणताही मिडलमॅन आलेला नाही आणि कोणताही ट्रेडर आलेला नाही, म्हणजे डायरेक्ट फार्मर्स टू कन्झ्युमर, याला म्हणतात मार्केट लिंकेज. आपल्याकडे होत असं आहे की APCची असल्यामुळे फार्मर्स, मिडलमॅन, ट्रेडर्स, कमिशन एजंट, रिटेलर्स अँड देन कन्झ्युमर. नायदर द फार्मर नॉर द कन्झ्युमर गेट असेस राईट प्राइस ऑफ एनी हॉर्टिकल्चर कम्युनिटीज. मागचा विचार केला, माझी चेन मी डेव्हलप केलेली आहे. मागचा संत्रा 12 संत्रे पडतात, ऑरेंजेस पडतात शेतकऱ्याला 12 रुपयात, 12 रुपयात पडतात. शेतकरी विकतो तो 18 रुपयाला कमिशन एजंटला. पण 12 रुपयाची त्याची कॉस्ट ऑफ कल्टिवेशन नाही आहे, कारण की त्यांनी नेट प्रॉफिट त्याचं काढलंच नाही. इथं नियर अबाउट 2 रुपीज त्याला पडून राहिले प्रत्येक 12 ऑरेंजला. व्हॅल्यू एडिशन एक प्रॉब्लेम असा आहे की आपला शेतकरी तेवढा टेक्निकल साऊंड नाही आहे. तर व्हॅल्यू एडिशन, चेन मॅनेजमेंट या गोष्टी पुष्कळ दूर आहे अजूनपर्यंत. कमिशन एजंटने त्याच्यावर थोडी प्रक्रिया केली, व्हॅल्यू एडिशन लाईक सॉर्टिंग अँड ग्रेडिंग. ट्रेडर्स 20चा याला मिळाला, त्याने त्याला 40 विकला. कमिशन ट्रेडर्स झाला, ट्रेडर्स टू होलसेलर 60, 80 टू रिटेल अँड 100 टू कन्झ्युमर. म्हणजे शेतकऱ्याला मिळाले 12 रुपये आणि कन्झ्युमर जेव्हा घेऊन राहिला त्याला 100 रुपीज पे करावे लागतात. सो नायदर द फार्मर नॉर द कन्झ्युमर गेट असेस राईट प्राइस ऑफ एनी हॉर्टिकल्चर कम्युनिटी. अजूनही हा सेमी गव्हर्नमेंट आहे APC आय गेस, राईट. तर शेतकऱ्यांना इथे स्वतःचे मार्केट स्वतःच डेव्हलप करता आले पाहिजे आणि हे खूप इझिली होतं. मी तर प्रत्येकांना सगळ्यांना म्हणेल की सर्टिफिकेशन लवकरात लवकर घ्या, म्हणजे तुम्हाला डोमेस्टिक मार्केट, चेन मार्केट, जे पण रिटेल चेन्स आहे, सुपर मार्केट्स आहे, हॉटेल चेन्स आहे आणि एक्सपोर्टसुद्धा ज्यांच्याकडे असेल किंवा ज्यांना हवे असेल, हे माझ्याकडून ही माहिती काढून घ्या आणि करून घ्या. ऑर्गॅनिकला समोर फ्युचर आहे, हेल्थ कॉन्शियस याच्या समोर काय काय होणार आहे तुम्ही हा विचार पण करू शकत नाही की ॲग्रिकल्चरमध्ये किती जबरदस्त बदल येणार आहे 5-6 वर्षामध्ये, बोथ चांगला पण खराब पण. आज केनिया तुम्हाला माहिती आहे, केनिया आफ्रिकेची, आफ्रिका खंडामधली केनिया ही वेस्टर्न आफ्रिकेतली सर्वात गरीब कंट्री आहे. पण त्या गव्हर्नमेंटनी सगळे स्टँडर्ड्स, ग्लोबल गॅप, हॉर्टिफेअर ट्रेड, हॅकअप, ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन, फायटोसॅनिटरी सर्टिफिकेशन प्रत्येक शेतकऱ्याने कॉम्प्लाय केलेले आहेत. आणि केनिया म्हणजे विदर्भापेक्षा छोटी कंट्री, हा सगळा तुमचा मँगो, तुमचा संत्रा, रोजेस युरोपला एक्सपोर्ट करतं. म्हणजे आपल्याकडे एवढं रिसर्च, एवढे सायंटिस्ट,
एवढ्या मोठमोठ्या संघटना, एवढ्या मोठमोठे ऑफिशियल्स, एवढी एक्सपर्टाईज असून सुद्धा आपण एक्सपोर्टच्या मागे आहे. एक्सपोर्ट हा इंडियन म्हणजे प्रत्येक कंट्रीसाठी नॅशनल लेवल GDP वाढवतो आणि आपली GDP नियर अबाउट एक्सपोर्ट होत आहे. महत्त्वाची अजून गोष्ट अशी की एक्सपोर्टचं नॉलेज इन डेप्थ नसल्यामुळे काही शेतकऱ्यांनी प्रयत्न केला नेदरलँडला पाठवण्याचा, पाठवला, पण आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला जी गोष्ट खूप लवकर किंवा खूप सहज मिळते तर आपण आपला भारतीय माणूस एक्झॅजरेट होतो, म्हणजे त्याला काय म्हणतात, त्याला ओव्हर कॉन्फिडंट, राईट. युरोपीय फ्रूट ही नेदरलँडमध्ये युरोपमधली सगळ्यात खूप मोठी इम्पोर्ट कंपनी आहे जे मॅक्झिमम फ्रूट्स घेतं. तर पश्चिम महाराष्ट्राकडनं डाळिंब घेतले त्यांनी. हा 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असतो प्रत्येक इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा. यांनी दिले 10 टन पर इयर. 10 टन फर्स्ट टाईम त्यांनी एक्सपोर्ट केलं, कन्साइनमेंट चांगली झाली. नेक्स्ट याला हे फेल पडले. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण एकदा काय म्हणतात त्याला कन्साइनमेंट केली तर त्यांना हे ऐकायचं नाही की पाणी नाही आहे आणि ट्रान्सपोर्टेशन नाही, हे ते ऐकून घेत नाही कोणते पण एक्सपोर्टर्स. आणि हे फेल झाले. हे फेल झाल्यानंतर काय होतं, एकदा आपण असं झालं किंवा आपण असं काही खोटं बोललो तर आपण जातो ब्लॅकलिस्टमध्ये वर्ल्ड वाईड आणि आपल्याकडनं कोणीही माल घेत नाही. तसंच झालेलं आहे. तुम्हाला जर माहिती असेल हापूस आंबा लास्ट इयरला न्यूजपेपरमध्ये होता, युरोपियन युनियननी त्याची बंदी उठवली होती. तुम्ही जर हुशार असाल तुम्हाला माहीत असेल की का हापूस आंबा बंद जावा, म्हणजे काय झाला, त्यांनी का बंद केला. रिझन्स आले की त्याच्यात मधमक्ख्या होत्या, बीज अँड ऑल. प्रॉब्लेम हा होता त्या ऑर्गॅनिक नव्हत्याच. एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण एक्सपोर्ट करतो एवढ्या सेन्सिटिव्ह आणि एवढ्या वेगळ्या एक्सपर्टाईज लेवलवर त्यांच्याकडे मशिनरीज आहे. एक बस सॅलाइज करतात आणि टाकतात, 2 मिनिटात समजतं किती केमिकल आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे हापूस आंबा आपला मागे आला होता. आणि त्यानंतर प्रत्येक पुष्कळ शेतकऱ्यांनी पण आपल्या ऑफिशियल्सनी पुष्कळ चांगलं काम करून किंवा जे काही सो कॉल्ड प्रेशर आणून जे काही झालं, आज ते फक्त न्यूज होती की ती बंदी उठवण्यात आली, पण अजूनपर्यंत एक्सपोर्ट तसं झालेलं नाही. तर मला असं म्हणायचं आहे की डोमेस्टिक मार्केट आणि इंटरनॅशनल मार्केट दोन्हीला स्कोप आहे भारताला. आणि भारताने जर हे केलं, महाराष्ट्राने हे केलं, याच्यामध्ये सेंट्रल आणि स्टेट, जसं मी म्हटलं की पोस्ट हार्वेस्ट, व्हॅल्यू ॲडिशन्स, चेन मॅनेजमेंट, कोल्ड चेन, प्री हार्वेस्ट स्कॉड, पोस्ट हार्वेस्ट स्कॉड, फूड सिक्युरिटी स्कॉड आणि एक्सपोर्ट स्कॉड, या एवढ्या 4 स्कॉडची भारतामध्ये खूप कमतरता भासत आहे सध्या. आणि हीच एक्सपर्टाईज आपल्याला उभी करावं लागेल, तेव्हाच शेतकरी चांगल्या पद्धतीने, म्हणजे त्याला काय म्हणतात, इंटरनॅशनल लेवलवर त्याला इंटरनॅशनलचा ब्रँड लागेल. आणि माझी ही 1 वर्ष झाला मी हेच प्रयत्न करतो शेतकऱ्यांसाठी की त्यांना मी इंटरनॅशनल लेवलवर कसं जाऊ शकेल. फॉर एक्झाम्पल लाईक लास्ट इयरला हिवाळी अधिवेशन होतं आणि पश्चिम महाराष्ट्रात खूप जरा पाऊस झाला, सगळे काय म्हणतात ग्रेप्स पडले. त्यावेळी फडणवीस साहेबांचं एक वाक्य होतं की जर आपल्याला वेळ पडली तर मी फॉरेनचे एक्सपर्ट्स बोलवणार. भारत एक्स्ट्रीम कोल्ड टू एक्स्ट्रीम हॉट एवढी विविधता आहे भारतात. 117 डिफरंट क्लायमॅटिक झोन आहे भारतात. जगातल्या 203 कंट्री सोडल्या ना आणि त्यांचं आपण ॲग्रिगेट केलं तरी एवढे डिफरंट ॲग्रो क्लायमॅटिक झोन नाही आहेत कुठेच. जर आपण एक खूप मोठी इन्स्टिट्यूट ऑटोनॉमस लेवलवर, नॅशनल लेवलवर, मेट्रोलॉजी म्हणजे काय म्हणतात त्याला, वेदर याच्यावर जर बनवली आणि जे काही आपले यंगस्टर्स आहेत ज्यांना मेट्रोलॉजिकल याच्यामध्ये चांगलं हे करायचं आहे, काय म्हणतात करिअर करायचं आहे, ते तिथे जातील, ते करतील आणि जग मग आपल्याला एवढी मोठा स्कोप आहे की जग आपल्याला बोलवेल प्रत्येक प्रतिसाठी की तुमचा एक्सपर्ट आम्हाला पाठवा, आमचा हा प्रॉब्लेम आहे. -5, -6 डिग्री काश्मीर, 50 डिग्री नागपूर, एवढी विविधता आपल्याकडे, 55-60 डिग्रीपर्यंत. तर इम्प्लिमेंटेशन खूप करता येतात, पण कोलॅबोरेशन आपण फक्त करत आहे नॅशनल लेवलवर, पण इम्प्लिमेंटेशन अजून ग्रासरूटवर जात नाही आहे. कोणतीच त्याला काय म्हणतात, कोणतीच एक्सपर्टाईज ही ग्रासरूट लेवलला जात नाही आहे. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट असा आहे की एक्सपोर्टमध्ये पॅकेजिंग पुन्हा एक मोठा विषय आहे. पॅकेजिंग असं आहे की पॅकेजिंग एक ट्रेसेबिलिटी इश्यू असेल, तुम्हाला माहीत असेल की माहीत नाही मला. ट्रेसेबिलिटी इश्यू मीन्स तुम्ही जेव्हा हार्वेस्ट करता त्या हार्वेस्ट टाईम, हार्वेस्ट फार्म गेट, ईमेल ID, शेल्फ लाईफ, रूम टेम्परेचर आणि ज्या रिटेलला तुम्ही विकत आहे, ज्या रिटेलला तुम्ही देत आहे त्याचा म्हणजे नंबर इन द सेन्स त्याचा जो काही हे राहतो, त्याला काय म्हणतात, त्याला कन्झ्युमर नंबर. काय होतं की याच्यामुळे आपल्या एक नेदरलँडचं एक कन्साइनमेंट रद्द झालेलं आहे, जे होतं अमरावती, जे कोण आहे ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन,
जवळजवळ लास्ट 3 इयरला त्यांना मी तेव्हा मी महावाऱ्यांचं हे पाहिलं, पॅकिंग पाहिलं आणि मी तेव्हा सांगितलं की ट्रेसेबिलिटी इश्यू गायब आहे. पण तुम्ही आज जर गेला आतमध्ये आणि इथे पाहिला महावाऱ्यांचं तर तुम्हाला ट्रेसेबिलिटी इश्यू तिथे दिसेल. त्यांनी यावेळेस ते कंप्लाय केल्यानंतर ग्लोबल गॅप पण मिळालेला आहे. टाटा ट्रस्ट अँड मला वाटतं इफॅट थ्रू त्यांचं झालेलं आहे ते. हां, महत्त्वाची गोष्ट अशी ट्रेसेबिलिटी म्हणजे काय तुम्हाला सांगतो. जर्मनीमध्ये 2 सन्सबेरी आणि टेस्को हे 2 सगळ्यात मोठे काय म्हणतात त्याला सुपर मार्केट्स होते. नियर अबाउट बिलियन युरोजचा खर्च. पोर्क तुम्हाला माहीत आहे, पोर्क पिग डुक्कर तिथे खूप खातात. तर यांनी काय केलं, तिथे पोर्कच्या मीटमध्ये हॉर्सचं मीट ॲड केलं आणि जेव्हा ते उघडीस आलं बिलियन युरोच्या कंपनीज बंद पडलेल्या आहे. तर हा ट्रेसेबिलिटी इश्यूचा हे आहे, फॅक्टर आहे. आपल्याकडे ती अजूनपर्यंत एक्सपर्टाईज नाही याची. 10 वर्ष 20 वर्ष किती वर्ष लागेल हे माहीतच नाही. कारण आणि असं होऊ शकतं की येणारच नाही, कारण की आपला फार्मर्स खूप स्लो लेवलनी आणि खूप डाऊन लेवलवर आहे. बरं, त्यांची ती इमेज किंवा ती मिळत नाही असं नाही. प्रत्येक फार्मा एक संशोधक आहे 100% माझ्या वतीने. पण त्यांना मॉडर्न टेक्नॉलॉजी आपण म्हणतो किंवा त्यांना एक्सपर्टाईज त्यांना आपल्याला असं वर आणावं लागेल. ते गव्हर्नमेंटकडनं होत नाहीच आहे. जेव्हा मी ॲग्रिकल्चर जॉब सोडला एका वर्षानंतर जेव्हा केल्यानंतर तेच मला की चेन सिस्टीम इज नॉट वेल ऑर्गनाइज ॲक्च्युली इन इंडिया. आणि जर तुम्ही लहान लहान कंट्री पाहिले, फॉर एक्झाम्पल नेदरलँड्स 1,60,00,000 लोकसंख्या, जगातला 2nd नंबरचा एक्सपोर्टर आहे आफ्टर अमेरिका. हॉर्टिकल्चर अँड लाईव्ह स्टॉकमध्ये नंबर 1वर आहे आज आणि मॅक्झिमम एक्सपर्ट आपण त्यांची घेत आहे. तर हे लोकांनी शिकवलेलं आहे सगळ्यांना. पण आपल्याकडनं ही चेन अशी आहे की स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत एक्सपर्टाईज कम्युनिकेशन नाही आहे, इम्प्लिमेंटेशन्स नाही आहे. त्याच्यामुळे फार्मर्सचे पुष्कळ हाल होत आहेत. आज प्राईज नाही आहे. ग्रीन हाऊस पॉलिहाऊसचा विषय निघालेला आहे. ग्रीन हाऊस पॉलिहाऊस तुम्ही जर जाऊन पाहाल कुहीला जवळ तितूर आहे, तिथे ग्रीन हाऊस पॉलिहाऊस आलं. मला हेच म्हणायचं, ग्रीन हाऊस पॉलिसी आलं आणि सबसिडी दिली गव्हर्नमेंटनी. पण ग्रीन हाऊस पॉलिसी वगैरे होतं काय, करतात कसे, तुमचं पीएच, सॉईल टेम्परेचर, रेनफॉल, मॉइश्चर हे पाहायचं कसं करायचं, म्हणजे शेतकऱ्यांना कसं समजेल. शेतकऱ्यांनी घेतले 50-50% आणि प्रत्येक शेतकरी 50% प्रत्येक शेतकरी आज कर्जबाजारी आहे. त्या विषयानंतर एक शेतकरी इथे आहे, जवळपास 50 लाखाचं त्यांनी लोन घेतलं आणि या प्रॉब्लेम्समुळे कन्सल्टंट उभे झाले ज्यांना काही नॉलेज नाही आहे. असे कन्सल्टंटनी त्याला 50 लाखांनी डुबवलं आज. म्हणजे जवळपास तो 6 महिन्या पहिले लास्ट ॲग्रोजनला मला भेटला. 50 लाखांनी डुबलं. प्रत्येक मिनिस्टर्सकडे सगळ्यांकडे गेला, प्रत्येक वाहिन्यामध्ये गेला. त्यांनी जवळपास मला वाटते 2 महिने झाले त्यांनी आत्महत्या केली. ही कंडिशन आहे. तर ऐकायचं कोणाचं, म्हणजे ऐकायचं कोणत्या एक्सपर्ट्सचं आणि करायचं काय याच्यावरच स्पष्टचिन्ह ॲक्च्युली आलेलं आहे. तर इंटरनॅशनल लेवलवर कसं जायचं, ग्लोबल गॅप हे जे आहे डोमेस्टिक मार्केट, ज्यांना हे करायचं असेल त्यांनी माझ्याकडनं हे करून घ्यावं. 1 वर्ष मी जवळपास अजून इथे आहे इंडियामध्ये. जयपूरला माझी नेक्स्ट कॉन्फरन्स आहे, मी तिथे निघणार आहे सोमवारनंतर. आणि पुन्हा हीच कॉन्फरन्स आज फूडवर बोललो, उद्या फूड प्रोसेसिंग नॅशनल आणि इंटरनॅशनल मार्केट सेम 4मध्ये 12 वाजता. तर ज्यांना हे करायचं आहे त्यांनी करावं. आणि मी तुम्हाला सांगतो की हेच फ्युचर आहे, ऑर्गॅनिक एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट. ज्यांच्याकडे आज ऑर्गॅनिक असेल त्यांनी मला सांगताना मी इंटरनॅशनल लेवलवर त्यांचा माल असाच नेऊन देतो. ग्लोबल गॅप ऑन ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन आजच लागा. आज प्रत्येक ऑफिसरला तुमचे जे काही 60-70 इयर्स ओल्ड आहे, तुमचे मुलं असेल, ट्विटर आहे, फेसबुक आहे, गुगल आहे, गुगलवर सर्च करा व्हॉट इज मीन ग्लोबल गॅप, बायोसर्ट. प्रत्येक आज ग्लोबल लेवलवर तुम्हाला पण ग्लोबल लेवलवर विचार करावा लागेल. आणि त्यानंतरच मला असं वाटते की आपल्यामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे आणि भारत नंबर 1 एक्सपोर्टर बनू शकतो जेव्हा एवढी एक्सपर्टाईज आहे. आणि हा पण जोक नाही, 1.25 बिलियन पॉप्युलेशन सांभाळणं म्हणजे काही खरंच जोक नाही आहे. पण वेगवेगळ्या पद्धतीने क्रॉपिंग पॅटर्न जे साहेबांनी म्हटलं, क्रॉपिंग पॅटर्न झालं. आणि पुन्हा तेच की कापूस, तांदूळ, सोयाबीन हे सोडा, आता फक्त हॉर्टिकल्चर क्रॉपिंगवर आहे. चांगला पैसा आहे, मार्केट्स ॲश्युअर्ड आहे. स्वतःचे मार्केट तुम्ही स्वतः करा. काही APCमध्ये गेलं नाही तरी काही प्रॉब्लेम नाही. आज 5 रुपयाचा नूडल्सपासून तर 5 स्टारपर्यंत तुमचा त्याला काय म्हणतात, तुमचं पाप्रिका ढोबळी मिस जात आहे. तर मार्केट इज देअर ऑलवेज. पण आपल्याकडे एक्सपर्टच आणि ती क्वालिटी गेली तर इथलं का इंटरनॅशनल मार्केट तुम्हाला बोलवेल. ज्यांचे कोणाचे प्रश्न असेल ते विचारू शकतात. थँक्यू. ना बबलू चौधरी. ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी हात वर करावे, त्यांच्याजवळ माईक येईल आणि त्यानंतर प्रश्न विचारायचा. धन्यवाद बबलू, थँक्यू. फार चांगली माहिती दिली. मी पहिल्यांदा एवढी चांगली माहिती आपल्याकडनं ऐकलेली आहे.
ऍक्च्युली प्रॉब्लेम हा आहे सर की लास्ट इयरला इथेच होतो मी आणि माझ्यासोबत 3 डॉक्टर्स होते आणि प्रत्येकाने जवळपास अर्धा घंटा घेतला आणि त्यावेळेस मी ऑरेंजवर बोललो प्रत्येक अर्धा घंटा आणि जेव्हा मी आलो तेव्हा मला चिठ्ठ्या आल्या की साहेब 5 मिनिटात खतम करा 5 मिनिटं फक्त मी 15 मिनिटं बोललो पण एवढं जबरदस्त बोललो की 50 शेतकऱ्यांनी मला अर्धा घंटा सोडलं नाही. मी तुम्हाला काही रिसर्च फोटो दाखवत आहे नेदरलँडची जे माझा रिसर्च झाला तुम्हाला कळेल. ओके त्यात माझी काही चूक नाही ते तुम्हाला दिसेल. नागपूर स्टुडंट टू हेल्प ऑरेंज एक्सपोर्ट नेदरलँड्स टाइम्स ऑफ इंडिया. ही चेन आहे हे असतात कोल्ड स्टोरेज ही चेन आहे हे तिथले एक्सपर्टाईज आहे आणि टोमॅटोज आहे टोमॅटोज कसे ट्रान्सपोर्ट होतात. हा माझा फायनल रिसर्च होता जगाने दाखवा नागपुरी संत्रा चेन मॅनेजमेंट मी ते रिसर्च केलं होतं. व्हॉट इज दॅट ब्रोकोली 5 स्टारमध्ये जे यूज होतं आणि तुम्ही जर पाहाल मला माहिती आहे माझा फोटो आहेत फक्त एक थर्मोकॉल आहे खाली पाणी आहे आणि वरती ते सॉइललेस शेती होती तिथे सॉइललेस म्हणजे सॉइल नाही तिथे आणि प्रत्येक फार्मिंग 90% फार्मिंग हे ग्लास हाऊसमध्ये होते कारण की टेम्परेचर नियर अबाउट आता टेम्परेचर असेल तिथे -1, 2 आणि मॅक्झिमम टेम्परेचर 15 डिग्री सेल्सिअस. डॉक्टर रिक्युवेक जगातले सगळ्यात मोठे म्हणजे सगळ्यात मानलेले सायंटिस्ट आणि यांचं एक हे आहे की 2050पर्यंत प्रत्येक म्हणजे जवळपास आज 7 बिलियन आपली लोकसंख्या आहे 9 बिलियनपर्यंत होईल 2050पर्यंत प्रत्येक शेतकरी हा इंटरनॅशनल लेवलला जाईल. यांचं म्हणजे मेट्रोपॉलिटनमध्ये त्यांचा वर्क सुरू आहे. इंटरनॅशनल मार्केटिंग ॲग्री बिझनेस ज्यामध्ये मी जुळलेलं बोर्ड ऑफ इंटरनॅशनल मार्केटिंग ॲग्री बिझनेस. ही जे मागं दिसत आहे तुम्हाला ती आहे वाघांग युनिव्हर्सिटी जगातली नंबर 1ची युनिव्हर्सिटी. हे माझं एक्सपर्टाईज माझा रिसर्च डिफेन्स. हे आहे जे सांगितलं नेदरलँड आणि इंडियाचं कोलॅबोरेशन जे जयपूरला आहे. अजूनपर्यंत नागपूरला एक पण रिसर्च इनोव्हेशन आणि जर मॅन्डेनचं झालं तर खूप छान होईल मला असं वाटतं. ग्लास हाऊसेस असे ग्लास हाऊस तिथे मोठे मोठे असतात. प्रत्येक ग्लास हाऊस स्ट्रॉबेरी कशी लावली आहे त्यांनी स्ट्रॉबेरी नो सॉईल ओव्हर द्या. सिंजेंटा म्हणजे नेदरलँडची कंपनी ती. इंटरनॅशनल फेअर ट्रेड जगातलं सगळ्यात मोठं ॲग्रिकल्चर एक्झिबिशन जे होतं ॲम्स्टरडॅमला आणि जगातनं तिथे लोक जातात. जर कोणाला तुम्हाला जमेल तर प्लीज जाऊन या मस्त आहे. जरबेरा ग्लास हाऊसमध्ये आणि तुम्ही ते पाहत असाल एक माझं मीटर आहे ते आहे टेम्परेचर मीटर लिफ्टचं टेम्परेचर काय तर त्या पद्धतीने शेती होतं तिथे. रोबोटिक्स मागे जे एक मशीन उभं आहे तुम्हाला दिसत असेल रेड कलरची तो आहे रोबोट. तो ॲटोमॅटिक येतो आणि ॲटोमॅटिक कट करतो आणि त्यांचा वेल ग्रेडिंग वेल सॉर्टिंग पॅकेजिंग. मॅन्युअल खूप म्हणजे तिथले मॅक्झिमम वर्क रोबोटिक होतं कारण की मेन लेबर हा ॲक्च्युली 8 युरो घेतो पर आवर. 8 युरो म्हणजे जवळपास 500 रुपये तर त्यांना ते तेवढं खूप एक्सपेन्सिव्ह होतं त्याच्यामुळे ते हे करतात. इथे पाहत असाल तर तुम्ही तिथे सकाळची वेळ ही आणि तिथे जवळपास बर्फ पडत आहे बाहेर आणि लाईट फोटोसिंथेसिस ते करत आहे आर्टिफिशियल लाईटने. 28 प्रकारचे वेगवेगळे टोमॅटो कलर पण वेगळा. हा आहे टोमॅटो वर्ल्ड नॉर्थ हॉलंड आणि इथला टोमॅटो जातो स्पेनला जो टोमॅटोना फेस्टिवल आहे तिथला इथून तिथे टोमॅटो एक्सपोर्ट होतो. हा लाल दिसत जो तुम्हाला लाल येलो चेरी टोमॅटो EC ग्रेडिंग मशीन्स. ओके थँक्यू. नाव बबलू चौधरी नंबर 95616104 थँक्यू व्हेरी मच. फार कमी वयामध्ये बबलू चौधरींनी नॅशनल सुरुवात मी विदर्भापासून करीन. विदर्भ त्यानंतर महाराष्ट्र त्यानंतर भारतीय आणि त्यानंतर इंटरनॅशनल लेव्हलवर त्यांनी झेप घेतलेली आहे. त्यांचा हा अनुभव या ठिकाणी आपणा सर्वांसमोर जो शेअर करण्यात आलेला आहे आणि आयोजकांतर्फे मी त्यांचा आभारी आहे की त्यांनी वेळ काढून या ठिकाणी आले. कारण इंटरनॅशनल फेमचे कन्सल्टंट्स या ठिकाणी येऊन आपल्याशी संवाद साधणे ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहे या ठिकाणी पर्टिक्युलरली ऑर्चर्ड मेंटेनन्स
right from soil, plants, quality fertilizer dosing, quality of fruits, residual analysis of toxic heavy metals and pesticides, आणि एक्सपोर्ट रिक्वायरमेंट ऑफ इंटरनॅशनल कंट्रीज पर्टिक्युलरली इन युरोप, या सर्व संस्था नागपूरमध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, आपल्या गेटवर एक ॲनाकॉन लॅबॉरेटरीचा लिफलेट सगळ्यांना देण्यात येऊन राहिला आहे. ही लॅब सॉईल टेस्टिंग करते आहे आणि ॲग्रिकल्चर फार्मर्सला एक्सपोर्टमध्ये मदत करते आहे सर्टिफिकेशनमध्ये. या ठिकाणी चौधरी साहेबांनी जे काही आज प्रेझेंटेशन देण्यात आलेलं आहे, हे नेक्स्ट जनरेशन ॲग्रिकल्चर रिक्वायरमेंट आहे. सरकार नोकरी देऊ शकत नाही सर्वांना, त्यामुळे ट्रॅडिशनली जी शेती आपण करतो आहे त्याला सायन्सची जोड देऊन नवीन नवीन आयडियाज ॲडॉप्ट करून सोसायटीज फॉर्म करून अशा तऱ्हेने जर शेतकऱ्यांनी आपला प्लॅनिंग जर केलं तर आय एम शुअर 2-3 वर्ष जरूर मेहनत घ्यावी लागेल, पण एकदा जर सिस्टीम तयार झाली तर आपल्याला यांच्या मदतीने खूप खूप फायदा होऊ शकतो. आणि या ठिकाणचं आर्थिक जे आपल्याला पाठबळ आहे, या ठिकाणी पॉलिसी मेकर्स आहे आपल्याला मदत करायला, आणि यांच्यासारख्यांचं जर आपल्याला मदत मिळत राहिली तर आय एम शुअर सर्वांचा या ठिकाणी फायदा होऊ शकेल. काही सिलेक्टेड जर प्रश्न असतील तर त्यांनी हात वर करावे आणि त्यांनी प्रश्न विचारावे. हां, मी तुम्हाला सांगितलं की ग्लोबल गॅप जे आहे, बायोसर्ट आहे, ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन आहे, जे काही ऑर्गॅनिक याच्यावर आहेत, हे सर्टिफिकेशन कधी मिळतं? हे सर्टिफिकेशन स्टार्टिंगपासून तुम्हाला की तुमचं क्वालिटी कशी आहे, प्लांटची किंवा याच्यावर नाही मिळत. सॉईल सॅम्पलिंग, कॉस्ट ऑफ कल्टिवेशन, एक्झॅक्टली कल्टिवेशन, तुमच्या सॉईल सॅम्पलपासनं तर जोपर्यंत तुम्ही काय म्हणता त्याची कटिंग करता, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय म्हणतात त्याला हार्वेस्टिंग, प्रत्येक वेगवेगळ्या स्टेजवर तिथले एक्सपर्ट येऊन तुमचं चेक करतात. कसं आहे, हे नॉर्म्स आहे, काही त्याची चेकलिस्ट आहे जे ग्लोबल, जे 204 कंट्री म्हणून बनवलेली आहे. ते चेक करतात की तुमचं कंप्लायन्स कुठे होत आहे का. भेटणारच असं नाही, पुष्कळ जणांचे रद्द पण होतात. त्यासाठी मी म्हटलं की प्रामाणिकता आणि कन्सिस्टन्सी आणि डिवोशनली वर्क केलं तर सगळं व्यवस्थित होतं. खोटं युरोपला म्हणजे इंटरनॅशनल लेवलवर याच्यामध्ये चालत नाही, कारण त्याच्यामुळेच आपले मॅक्झिमम कन्सायनमेंट रद्द झालेले आहेत. ते पाहून त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेशन मिळतं. त्यात सगळं झालं, त्याच्यातून बायोसॉर्ट मी सगळं झालं, ग्लोबल गॅप मी सगळं झालं त्याच्यामध्ये, तुमचं डोमेस्टिक आणि तिकडे. ग्लोबल गॅप ज्यांना मिळालं तर समजून जायचं की आपण इंटरनॅशनल लेवलचे ब्रँड झालेलो आहेत आणि फक्त मला कॉन्टॅक्ट करा, सगळं करून देतो. चेकलिस्ट याची खूप मोठी आहे. तुम्ही जर या ठिकाणी मी तुम्हाला एक माहिती देतो, प्रत्येक शेतकऱ्याचा अधिकार काय आहे. आपले जे प्राईम मिनिस्टर आहे ऑनरेबल नरेंद्र मोदीजी, त्यांनी जे सॉईल हेल्थ कार्डची योजना अनाऊन्स केलेली आहे, छत्तीसगडमध्ये फार मोठ्या प्रमाणात ही इम्प्लिमेंट झालेली आहे. गेल्या 2 वर्षाचे त्याचे जे रिझल्ट मिळालेले आहे, त्या रिझल्टच्या बेसिसवर ऑर्गॅनिक छत्तीसगड हे अनाऊन्स झालेलं आहे. ग्रेट. इथल्या शेतकऱ्यांनी इथल्या ॲग्रिकल्चर ऑफिसरला आणि डायरेक्टर ॲग्रिकल्चरला फोर्स केलं पाहिजे, इथल्या MLAला फोर्स केलं पाहिजे की आम्हाला आमच्या शेतातली सॉईल ॲनालाइज करून देणं हे आमचा हक्क आहे. सरकार फुकट करून देते आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. हे टेस्ट सर्टिफिकेशन सॉईलपासून सुरू होईल, त्यानंतर सीड्सचा भाग येतो, त्यानंतर फर्टिलायझरचा येतो, त्यानंतर क्रॉपिंग येतं, क्वालिटी येते आणि त्यानंतर एक्सपोर्ट होतो. अशा स्टेज बाय स्टेज तुम्हाला पुढे जावं लागेल. यामध्ये प्रत्येक स्टेजवर तुमचं सर्टिफिकेशन होतं आणि याची रिपोर्ट ग्लोबलला जाते. म्हणजे इथेच काही इंडियामध्ये जात नाही. इंडियाला 2-3 ऑफिस आहे, जे मी म्हटलं औरंगाबादला आहे, मला वाटतं चेन्नई आणि मुंबईला पण आहे. तर याच्यानंतर प्रत्येक तुमचं कोणकोणता शेतकरी कुठनं सर्टिफाईड झालेला आहे, प्रत्येक कॉपी ग्लोबल लेवलला जाते. आणि जसं तुम्ही म्हटलं चेकलिस्ट, त्याची चेकलिस्ट खूप मोठी आहे, पण मी 3-4 पण खूप चांगले सांगतो तुम्हाला. पहिला ऑर्गॅनिक, देर इज नो पेस्टिसाइड्स, तुम्हाला पेस्टिसाइड्स यूजच नाही करायचं आहे. तुम्ही तसं झालं का पुन्हा ब्लॅकलिस्ट मी सांगितलं, ब्लॅकलिस्ट लक्षात ठेवायचं आहे. एक्सपोर्टच्या हिशोबात किंवा इंटरनॅशनलच्या हिशोबात जर आपल्याकडनं काही चुका झाल्या, ज्या आपण स्वतः करत आहे, काही लपून काही खोटं बोलून, तर आपण ब्लॅकलिस्टला जातो. एक ही, दुसरं नो ॲनिमल्स, फार्म्समध्ये ॲनिमल नको, आपण कधीच पाळत नाही. वर्किंग प्रोटोकॉल, प्रत्येक फार्मला म्हणजे प्रत्येक लेबरला एक वर्किंग प्रोटोकॉल असतो, कसं घालायचं, हायजीन्स, याचे वेगवेगळे वेगवेगळे त्याचे इन्स्ट्रक्शन्स असतात.
हे इन्स्ट्रक्शन आपल्या करतात आणि ते तिथले ऑफिसर तुमच्या फार्म्समध्ये येऊन भेट देऊन इन्स्पेक्ट करतात तुमच्या दिलेल्या टाईमवर. आपल्याला त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते, तर त्या वेळेवरने आपल्याला ते करावं लागतं. नाही, ॲनिमल इन द सेन्स बॅकी ॲनिमल नाही. म्हणजे समजा आपल्याला ग्रीन हाऊस पॉली हाऊस आहे समजा, ते आतमध्ये नाही, ते बाहेर. मी असं म्हणताय आतमध्ये म्हणजे शेतात नाही म्हणताय, ते बाहेर जेव्हा आपण वर्क करतो असं. तुमचं ऑर्गॅनिक आहे आता 100%. देन म्हणजे तुम्ही जर 100% ऑर्गॅनिक नाही, तुम्हाला स्टार्ट करावं लागेल. 5 वर्ष लागतं ऑर्गॅनिकला. करूया, काही प्रॉब्लेम नाही. जर मला वाटलं की तुम्हाला जर ऑर्गॅनिक असेल तर तुम्ही अगोदर ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन घेतलं का नाही, माझं हे होतं. पण तुम्ही म्हटलं की चुका झालेल्या आहेत. ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन, ऑर्गॅनिक शेती करता येईल, 5 वर्ष लागेल. 5व्या वर्षी 6व्या वर्षी तुमचा एक्सपोर्ट होईल. इथपासून तयारी आहे माझी. काय कोणतं गाव तुमचं, कुठे? चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण जानेवारी नंतर, कारण की मी आता जयपूरला माझी कॉन्फरन्स आहे, जानेवारी नंतर फ्री मी, जानेवारीमध्ये मे बी. चालेल, बिलकुल 100%. चालेल. धन्यवाद बबलू. अच्छा, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, प्लीज. सर, मला हे विचारायचं आहे. हॅलो. हां, ऑर्गॅनिक सर्टिफिकेटसाठी तर आपल्याला वेळ लागेलच, पण आजच्या कंडिशनला विदाऊट ऑर्गॅनिकसाठी काहीच नाही का एक्सपोर्ट करता? विदाऊट ऑर्गॅनिक करिता. विदाउट ऑर्गॅनिक तेच आहे. मग तुमच्या श्रीलंकेला गेला संत्रा 700 टन. अच्छा, जो आता नेलेला तो आता गेला, आता कसा गेला मला माहीत नाही. आता त्यावर बोलायचं नाही, त्याच्यावर किती ते 16. एशियामध्ये जाऊ शकतो, बांगलादेश वगैरेला जाऊ शकतो. पण प्रॉब्लेम असा आहे की म्हणजे मी एक तुम्हाला सांगायचं विसरलो की समजा एक्सपोर्टसाठी जे मी तुम्हाला सांगितलं कोणाला एक्सपोर्ट द्यायचं आहे तर एक फायटोसॅनिटरी इन्स्पेक्शन आपल्याला लागतं. जे एअरपोर्टला होतं, तुमचं कन्सायनमेंट पहिले चेक होतं आणि चेक झाल्यानंतर जर माल चांगला असेल तर ते नेक्स्ट डे जिथं जाईल, फॉर एक्झाम्पल मुंबईमधनं आपल्याला जायचं आहे, ऑरेंज एक्सपोर्ट करायचे फॉर एक्झाम्पल, मुंबईला आज तिथे चेक होईल फायटोसॅनिटरी इन्स्पेक्शन थ्रू. सकाळी 8 वाजता 8-9 घंटे आता युकेला पोहोचायला, लंडनला पोहोचेल, तिथे त्यांचे फूड इन्स्पेक्टर पुन्हा चेक करतील. तो चांगला असेल तर इथे जाईल कुठे, सुपर मार्केट्समध्ये. चांगला नसेल तिथे कुठे डंप करून डिकम्पोज करून देईल, तुमची कन्सायनमेंट रद्द, राईट. जर ते चांगलं असेल तर सामोरं जाईल चेनमध्ये. मग त्यांच्या वेगवेगळ्या लाईक फॉर एक्झाम्पल फूड प्रोसेसिंग, टेबल पर्पज, जॅम, जेली, वेगवेगळ्या चेन्स आहे, त्या चेन्समध्ये ते जाईल. तुम्ही जे म्हटलं आज म्हणजे पेस्टिसाईडला कोणी म्हणजे एक्सपोर्ट हा बोलतच नाही कोणी विषय, कारण की त्याचे पेस्टिसाईड्समध्ये असेल आपल्याकडे तर आपल्याला फक्त आपली क्वालिटीज नको, पण वेल पॅकेजिंग ती सिस्टीम खूप त्या पद्धतीची पाहिजे. मला वाटतं की मिडल ईस्टला म्हणजे दुबई तो जो आहे अरब कंट्रीज, तिथे फ्लावर्स जाऊ शकतात विदाऊट पेस्टिसाइड्स, म्हणजे इनऑर्गॅनिक. पण फ्रूटमध्ये आज त्यांनी ऑर्गॅनिकचं सर्टिफिकेशन मागितलेलं आहे. सर, आता सध्या नेलेला आहे श्रीधरराव ठाकरे सरांनी विदाऊट ऑर्गॅनिक संत्रा कारंजावरनं नेलेला आहे, बाकी प्रोसेसिंग करून. कुठे नेलाय? श्रीलंकेला नेला होता. तुम्ही आता जस्ट 8-10 दिवस आधीची गोष्ट आहे. माहिती आहे मला 700 टन दिलेला ना श्रीलंकेची काय करन्सी आहे? आपल्याकडे जेव्हा एवढी एक्सपर्टाईज आहे, एनआरसी 15 ऑटोनॉमस बॉडी आहे, कोणी त्याला काही म्हणत नाही. तर आपण बस श्रीलंकेला काय पाठवायचं? श्रीलंकेला तुम्ही युरोपला का नाही पाठवा, तुम्ही अमेरिकेला का नाही पाठवा? आपल्याकडे एवढी एक्सपर्टाईज नाही आहे. हा विषय जो आहे संत्र्याचा आणि जो श्रीलंकेचा, हे एक प्रकारचं काय आहे की फक्त ही पेपरबाजी, ज्यांना की येस वी डीड एक्सपोर्ट राईट नाव. अच्छा, आपला जरा म्हणजे करायचं असेल तुम्ही मिडल ईस्टला का नाही पाठवला, तुम्ही ऑस्ट्रेलिया, अमेरिका याला का नाही पाठवलं, न्यूझीलंडला, युनियनला का नाही पाठवलं, अमेरिकेला? आपण काय करताय, एवढी एक्सपर्टाईज असून, एवढे सायंटिस्ट असून आपण आपलं स्टँडर्ड्स लो लेवलला प्रेझेंट करताय. हा लोक जाओ ना यार, आप क्यों नहीं आ जा रहे? आपके पास नहीं है एक्सपर्टाईज, अभी तो एक्सपर्टाईज आहे, एवढे सायंटिस्ट आहे जबरदस्त. पण प्रॉब्लेम असा की चेन करू देऊन नाही, सिस्टीम आवर सिस्टीम इज नॉट वेल ऑर्गनाइज, नॉट वेल मॅनेज. प्रॉब्लेम हा आहे साहेब. सर, या गोष्टीचा खूप उदग चालू आहे तिकडे. जवळपास शेतकऱ्यांना सांगणं चालू आहे की आम्ही तुमचा परत संत्रा घेणार, एक्सपोर्ट करणार, तुम्ही आम्हाला संत्रा द्या. ते सध्या तर ते तुम्ही जे म्हणत आहे ते आपलीच सर्व बिझनेस चालू देत आहे. याही आधी तेच झालेलं आहे. याला कोलंबोला मिरची पण जाते भिवापूरमधनं. अच्छा, नो सर्टिफिकेशन.
तर कोलंबो काय मोठं आपली काय म्हणजे टार्गेट मार्केट नाही असायला पाहिजे कोलंबो. चला कोलंबो ठीक आहे, आपल्याकडे आहे ना माल, देऊन द्या कोलंबोला. जसं आपण जातो की नाही वर्धेला, असं वेगवेगळ्या सिटी पण ठीक आहे. टार्गेट मार्केट आपलं असायला पाहिजे युरोप. ग्लोबल लेवलवर न्यूज बनेल. अरे बहुत कुछ हो सकता है. परत मी जे म्हणतो की पॉलिसीज खूप नॉट पुअर, पण ॲग्रिकल्चर पॉलिसीज चांगली म्हणत नाही आहे. एग्रीकल्चर मिनिस्टर, एग्रीकल्चर ऑफिशियल्स उस लेवल पे नहीं जा रहे, वो एक्सपर्टाइज पे नहीं जा रहे अभी. आता वेळ आलेली की आपल्याला जायला पाहिजे, कारण की हे वर्ष 2 वर्ष खूप वर्स्ट कंडिशन होती फार्मर्सची. सर सर्टिफिकेशनसाठी ग्लोबल गॅपवरती सर्व मिळून जाईल. ग्लोबल गॅप तुम्ही जर गुगलवर टाकलं की ग्लोबल गॅप हा. औरंगाबादला टाकायचं, औरंगाबाद. तिथे ईमेल करायचं, त्यांना मराठीत बोलायचं, इंग्लिशमध्ये बोलायचं, जे काय बोलायचं त्यांना विचारायचं की सर असं असं आहे, त्यांना ईमेल करायचं, ते सगळी माहिती तुम्हाला देतात ग्लोबल गॅप. ठीक आहे. किंवा तुमच्या जे काही तालुका ऑफिसेस तिकडे जायचं, त्यांना मला ग्लोबल गॅपची हे माहिती हवी. NHM.nic तुम्हाला माहीत असायला NHM.nic ही मिनिस्ट्री ऑफ हॉर्टिकल्चर महाराष्ट्र स्टेट. NHM.nic जर तुम्ही गेला तर हॉर्टिकल्चरमध्ये कोणकोणत्या सबसिडीज, कोण ग्लोबल गॅपबद्दल सगळी माहिती तुम्हाला तिथे मिळेल, इंग्लिश व्हर्जन पण आणि मराठी व्हर्जन पण. थँक्यू. NHM.nic.in. हॅलो, हां सर, मी अर्जुन जाधव. सर, तुम्ही ग्लोबल गॅप सर्टिफिकेटबद्दल सगळी जी माहिती दिली ती खूप कामाची आहे. पण सर, आपण जेव्हा एकदम खालच्या लेवलवर विचार केला, खेड्यापाड्यामध्ये आजही शेतकरी सेंद्रिय शेतीशी म्हणजे म्हणजे माहिती नाही आहे त्याला सर. सर, फक्त त्याला निंबोनी अर्क आणि एक दोन गोष्टी माहिती आहे सर. म्हणजे आपलं भारत सरकार म्हणजे शेतीप्रधान देश म्हणतो सर. तर आपल्याला खालच्या लेवलपासून सुरुवात केली तर आपण मोठ्या लेवलपर्यंत जाऊ शकू. तर ॲग्रिकल्चर ऑफिसर ॲक्टिव्ह नाही आहेत आपले, KVK ॲक्टिव्ह नाही आहेत. जे काही मॅक्झिमम काय म्हणतात त्याला सेंटर जे आहे ट्रेडर्स, कृषी काय पंचायत समिती नाही, कृषी ट्रेडर्स जे माल देतात आपल्या शेतकऱ्याला, कृषी सेवा केंद्र, मॅक्झिमम तिथे असे बसले की ज्यांच्याकडे डिग्री नाही आहेत, त्यांना माहीत नाही. पण त्यांना माहीत आहे की भाई देखो ये 500 पैकेट बेचना है, ते को दुबई की ट्रिप, ते को मलेशिया की ट्रिप, आणि ते मिसलीडिंग द फार्मिंग कमिटी. सर, म्हणजे ते ऍक्टिव्ह होण्यापर्यंत आपण असंच बसायचं का? नाही, तेच तर मी तुम्हाला म्हणत आहे. आपल्याला कुठे ना कुठे सुरुवात करावी. मी तुम्हाला काय म्हटलं, हे सोडून द्या, स्वतः आणि तुम्ही स्वतःनी क्रिएट केले पाहिजे मार्केट. पण एक तर कसं आहे, कोणताही क्रॉप तुम्ही करता, तुम्ही म्हटलं ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन, जेव्हा 2 वर्ष तुमचे होईल, तुमचं 2 महिन्या पहिलेच, 3 महिन्या पहिलेच, सीझन पहिलेच तुमचं मार्केट अश्युअर राहिला पाहिजे की मी इथे जाईल, मी इथे देईल. त्यात कॉन्टॅक्ट होतं, सुपर मार्केटचाच ओपन होतं प्रत्येकडे. मला हे म्हणायचं होतं की आपण धान्य महोत्सव, संत्रा महोत्सव, मला असं म्हणायचं की लिफी व्हेजिटेबल जे येतात, पालक भाज्या, तर लिफी व्हेजिटेबल महोत्सव फेस्टिवल, त्यानंतर फ्रूट फेस्टिवल, त्यानंतर स्पायसेस फेस्टिवल, हे ठेवले पाहिजे प्रत्येक ठिकाणी. ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट असं केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांचा जो माल आहे ते तिथूनच गेला पाहिजे. असं होत नाही. युरोपमध्ये काय होतं, फार्म गेट शॉप्स खूप आहे आणि तिथे काय होतं, ओपन एक हे असतं, काय म्हणतात त्याला, फार्म हार्वेस्ट इव्हेंट. युरोपमध्ये प्रत्येक कंट्रीमध्ये 48 कंट्रीमध्ये हार्वेस्ट इव्हेंट म्हणजे हार्वेस्टच्या दिवशी. आणि ह्याच्यावर तो एवढा ग्लॅमराईज पद्धतीने ते करतात, डीजेज, पार्टीज अँड ऑल. मॅक्झिमम कन्झ्युमर्स बाहेर येऊन शेतकऱ्याच्या शॉपमधनंच घेतात. 7 दिवसाचा चालतो फार्म इव्हेंट, आणि बाकी जो राहिला तो डायरेक्ट जातो सप्लाय चेनला. शेतकऱ्याला कुठे बाहेर जायची आवश्यकता पण तिथल्या तिथेच त्यांना मस्त युरोज मिळतात. आपल्याकडे ही सिस्टीम कधी येणार आहेत? गडकरी साहेब एवढे फिरतात, मोदी साहेब एवढे फिरतात. कोणी पत्रकार गेला आहे का कधी? ॲग्रिकल्चर पत्रकार न्यायासोबत कधी गेला आहे का? की तिथे जाऊन ऑस्ट्रेलिया जाऊन, फ्लोरिकल्चर वन ऑफ द बेस्ट इन ऑस्ट्रेलिया, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर इस्रायलमध्ये खूप छान आहे, लाईव्ह स्टॉक आणि हॉर्टिकल्चर नेदरलँडमध्ये खूप छान आहे. पण जेव्हा तुम्ही मिनिस्ट्री तुमची जेव्हा डेलिगेशन जातं त्यावेळेस ॲग्रिकल्चर फार्मर्स कोणी, ॲग्रिकल्चर रिपोर्टर्स कोणी गेला आहे का? तो कसं समजेल की काय झालं आहे, काय आहे ते? तोच पब्लिश करेल ना. इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया जोपर्यंत त्यांच्यासोबत जाणार नाही, जोपर्यंत एक्सप्लोअर करणार नाही थिंग्स, आणि जोपर्यंत मांडणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्याला माहितीच नाही होणार काही. प्रत्येक स्टेपमध्ये प्रत्येक स्टेजमध्ये आपण वेल ऑर्गनाइज नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला बाहेरचे लोक खूप चांगले म्हणतात असं. सर, आपल्याकडे त्या वस्तू आल्या तरी म्हणजे आता आपल्याकडे म्हणत नाही मी तेवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, पण जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती तेथील जी व्यक्ती काम करत आहेत त्यांना देखील व्यवस्थित पूर्णतः माहीत नाही सर. त्यामुळे ती शेतकऱ्यांना कशा प्रकारे ते एक्सप्लेन करून सांगणार आहे आणि शेतकरी कसा काय इम्प्लिमेंट करणार आहे मग ती टेक्नॉलॉजी? त्यासाठी काहीतरी वेगळे मार्ग म्हणजे
मी तेच तर म्हटलं, आपलं सिस्टम मॅनेज नाही, ऑर्गनाईज नाही, या गोष्टी राहीलच. मला हे सांगा, एवढे मोठे पॉलिसी मेकर्स, एवढे मोठे ऑफिशियल्स आहे, आपण साखर पहिले इम्पोर्ट करतो राईट, आणि संपल्यावर अजून मागवतो. आपण कांदे एक्सपोर्ट करतो आणि अजून मागवतो. हे कोणती, ही सिस्टीम कोणती आहे? व्हॉट इज म्हणजे आपण म्हणजे या लेवलला आपण वेळा विचार करत नाही आहे. स्टॉकिस्ट आहे पूर्ण, एक्झॅक्टली. आणि भाव कमी होणं, भाव कमी होतं. पॉलिसी मेकरनी, मला वाटतं इंडियामध्ये पॉलिसी मेकरनी, ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री, प्रत्येक स्टेटच्या ॲग्रिकल्चर मिनिस्टरनी आणि प्रत्येक IAS ऑफिसर जे ॲग्रिकल्चर स्ट्रीममध्ये वर्क करतात, त्यांनी पॉलिसी मेकर या विषयावर बोलून एक चांगली पॉलिसी ॲटलिस्ट 5 वर्षासाठी तुम्ही करा. 5 वर्षासाठी काय होईल, काय करता येईल इंटरनॅशनल लेवलवर, नॅशनल लेवलवर, ग्रासरूट लेवलवर, जेवढे काही एक्सपर्टाईज आज प्रोव्हाइड होत आहे, प्लीज एका वर्षासाठी तरी इम्प्लिमेंट करा ग्रासरूट लेवलला, आणि याचे फायदे पहा किती छान मिळतात. पण हे ॲक्च्युली होत नाही आहे. मी 3दा भेटलो आहे सरांना, गडकरी सरांना, फडणवीस सरांना, मस्त अप्रिशिएशन, मस्त सत्कार समारंभ, नथिंग इज देअर. त्याच्यावर सामोरं जातच नाही आहे. काय करू? मला इथे काही प्रॉब्लेम नाही. अशी कोणतीच युनिव्हर्सिटी जो मला आज फेलोशिप देणार नाही, मग तो चांगल्या पद्धतीने माझं जीवन फोडण्यात जाऊ शकतो. 25 लाखचा मी जॉब सोडून फक्त भारतामध्ये ह्यासाठी आलो की विदर्भी आणि शेतकऱ्यांना इंटरनॅशनल लेवल घेऊन जाऊ, पण जेव्हा सपोर्टच नाही आपल्याकडे, प्रॉब्लेम हा आहेत. सर, हॅलो सर, मग आपण आता आपल्या ह्या लेवलवर काय करू शकतो? म्हणजे ह्या लेवलवरून आपण आता काय करू शकतो? ऑर्गॅनिक फार्मिंग स्टार्ट कर. तुम्हाला जर पोल्ट्री करायची आहे, पुष्कळ बिझनेस आहे याच्यामध्ये जे करायचे, आणि जे करायचे मी त्याने म्हटलं की ये सीरियल पैसे छोड़ दो, कडधान्य धान्य वगैरह छोड़ दो, अभी सिर्फ हॉर्टिकल्चर पे आओ. पोल्ट्री करो, ऑर्गॅनिक पोल्ट्री आती है, पशुपालन करो, चांगला पैसा आहे. 15-15 लाख रुपये कमवतात वर्षाचे लोक पशुपालन, गोट फार्मिंगवर. पुष्कळ आहे, तुम्हाला जे करायचं आहे पुष्कळ आहे. ॲक्च्युली काय, तुम्हाला जावं लागेल एकदम, एक 1.25 बिलियन पीपल आहे आपल्याकडे, 125 करोड 30 करोड. तर तुम्हाला एक कोणतं एका अशाला पकडायचं की तो एकदम त्या लेवलचा असायला पाहिजे. तर हा प्रॉब्लेम आहे की आपण सिलेक्ट करत नाही. मी जे म्हटलं कन्सल्टन्स एवढे उभे झालेले आहेत, त्याला नॉलेज पण नाही, पण मग ते होऊन राहिलं. तर ऑफिसमध्ये पहिले, ॲग्रिकल्चर ऑफिसमध्ये जाऊन पहिले पूर्ण माहिती घ्यायची हक्कानी, तिथनं पाहायचं काय, त्यांना विचारायचं. कारण की ॲग्रिकल्चर ऑफिसजवळ मॅक्झिमम कन्सल्टंट आणि मॅक्झिमम एक्सपर्टाईज त्यांचे नंबर्स राहतात. तिथं नाही मिळाली तर मग जे तुम्हाला चांगलं वाटतं त्यांच्यासोबत बोलायचं. इंटरनेट सर्च करा, ग्लोबलाइज याच्या लेवल काय होतं आहे बाहेर, काय होतं आहे हे तुम्हाला माहीत करावं लागेल. प्रत्येक शेतकऱ्याला, मला माहीत आहे शेतकऱ्यांना पॉसिबल नाही, पण त्यांचे मुलं आज ग्लोबलाइज, आज इंटरनेट युग आहे, इससे हो सकता है, मला असं वाटतं. येस, थँक्यू सर. सर, सॉईल टेस्टिंगच्या रिपोर्टनंतर, सॉईल टेस्टिंगचा रिपोर्ट जसा रिझल्ट आपल्याला येतो आहे, आणि जे आपल्या जमिनीमध्ये कमी आहे, हे ऑर्गॅनिकमध्ये जर आपल्याला भरून करायचे आहे, तर कोणाचं आणि कुठलं प्रोडक्ट्स घ्यायला पाहिजे आपण? ॲप्लिकेशन जे तुम्हाला तुम्ही म्हणता की नाही, NPK जे काही हे होईल, तर जे कमी असेल, जी कमतरता असेल, त्याचं आपण अप्लाय करायचं, तो डोस देऊन. राहिला ऑर्गॅनिकचं तुम्हाला वाटते लॅब इथे कुठेतरी आपली वर्धा रोड जनरली तर खूप सारे मार्केटमध्ये आहे, पण क्वालिटी नाही आहे. आम्ही याच्या आधी यूज पण करून पाहिलेला आहे. ऑर्गॅनिक ट्रेडर्सकडे जायचं. ऑर्गॅनिक जे ट्रेडर्स आहे ना कॉटन, मला माहित नाही कुठे, कारण मी कॉटन मार्केटमध्ये कधी गेलो नाही. ते नागपूर रोडवरती एक टोल टॅक्स जवळ आहे. तिथे पण गेलेलो आहो सर मी. तिथले काही प्रोडक्ट्स यूज केलेले आहे, पण पाहिजे तो समाधान नाही. एक्झॅक्टली, कारण की तुम्ही काय केलं आहे भारत, म्हणजे विदर्भाने काय केलं, आपण पेस्टिसाइड सुरू आहे ना आपलं कंटिन्यू, इनऑर्गॅनिक केमिकल, आणि ऑर्गॅनिक इतक्या लवकर अफेक्ट नाही करणार. अच्छा, आपल्याला जर ऑर्गॅनिक करायचं तर आपल्याला नवीन प्रॉडक्ट्स पाहिजे. जर आपण केमिकलवर ऑर्गॅनिक करत आहे तर 5 वर्ष लागतात. मी तुम्हाला तेच सांगत आहे. अच्छा, म्हणजे वेट करावं लागेल. एक्झॅक्टली, निसर्ग आहे हा. एक थोडंसं व्हॅल्यू ॲडिशन देतो. पिकावर आलेली कीड निस्तारण्यासाठी पिकावर समजा आपण DDT किंवा BHC जर फवारली असेल, आणि ती DDTची पावडर जर जमिनीत गेली असेल, तर ती जमिनीतून निघण्यासाठी 10 वर्ष लागतात. मी फक्त DDT किंवा BHCचं एकच उदाहरण देतो आहे. यांनी जे सांगितलं की कन्व्हेन्शनल शेतीवरून ऑर्गॅनिकवर शिफ्ट करण्यासाठी कमीत कमी 5 वर्ष लागतात, तर या 5 वर्षामध्ये DDT किंवा पेस्टिसाइड न फवारता तुम्हाला पिकाचं उत्पादन घ्यावं लागेल. तर कन्व्हेन्शनल शेतीवरून तुम्ही जेव्हा ऑर्गॅनिकवर जाता, तर याची सायंटिफिक प्रोसेस आहे स्टेज बाय स्टेज कन्व्हर्शनची.
तर प्रत्येक वेळी आपल्याला सॉईल टेस्टिंग करावं लागेल. सॉईलमध्ये जे NPK, pH, EC आणि मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत त्याचं ॲनालिसिस करावं लागेल पिकाच्या आधी. आणि जे डेफिशियंट आहे तेवढंच त्याला फर्टिलायझर डोजिंग करायचं बाय युझिंग ऑर्गॅनिक मॅन्युअर. असं स्टेज बाय स्टेज तुम्हाला फिडिंग करावं लागेल, तेव्हा तुम्हाला क्रॉपची ती क्वालिटी मिळेल. क्रॉपची ती क्वालिटी मिळाल्यानंतर ती हळूहळू तुम्हाला वाढवावी लागेल अप टू इंटरनॅशनल स्टँडर्ड, हे त्यांचं म्हणणं आहे.